पाठ 4 हवामान. पाठ समजून घ्यायचा असेल तर नकाशाबरोबर आपल्याला स्तंभालेख सुद्धा वाचता आले पाहिजेत बरं का. सुरुवातीला आपण ब्राझील भारताचे हवामान कसे आहे याचे भौगोलिक स्पष्टीकरण बघूया आणि मग नकाशा आणि स्तंभालेख वापरून परत उजळणी स्वरूपात करूया. ब्राझील आणि भारतात हवामानात विविधता आढळते. तुम्ही ब्राझीलचा नकाशा बघितला आहे की नाही? आता त्याच्यावर ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार बघा. अगदी विषुववृत्तापासून मकर वृत्तापर्यंत हा विस्तार दिसतो. या देशाचा बहुतांश भाग उष्णकटिबंधात येतो. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकरवृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते. ब्राझीलच्या उत्तरेला तापमान जास्त आहे, म्हणजे उष्ण प्रदेश आहे, तर दक्षिणेकडे तुलनेने कमी तापमान आहे. किनारी भागात अर्थात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही, म्हणजे जास्त तापमान, एकसारखे तापमान आणि फारसा तापमानात फरक न पडणारा प्रदेश अशी विविधता इथे आढळते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25 डिग्री ते 28 डिग्री सेल्सिअस असतं, तर उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड असतं. समुद्रामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिलीमीटर पाऊस पडतो, तर आग्नेय किनारपट्टीवर 1000 ते 1200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो. किनारपट्टीच्या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचितच होताना दिसतात. आता तसाच आपण भारताच्याही हवामानाचा विचार करूया. देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या भागात सरासरी वार्षिक तापमान जास्त असते. दक्षिणेकडे ते वाढत जाते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर, हिमालयीन पर्वतीय क्षेत्रातील काही भागात तापमान -40°पेक्षाही खाली जाताना दिसते. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्रसपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झाले आहे. हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो. कर्कवृत्त हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्याने भारताला उष्णकटिबंधीय प्रदेशात गणले जाते. अनियमित पाऊस, दुष्काळ, चक्रीवादळे, पूर अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना भारताला सतत करावा लागतो. आता आपण मान्सूनचा पाऊस कसा पडतो याचा अभ्यास करूया. आता परत नकाशा बघा. हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. त्याचप्रमाणे नैऋत्य मोसमी वारे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांपासून परत फिरतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पंजाबचा मैदानी प्रदेश आणि राजस्थानच्या थर वाळवंटात उष्ण हवामानामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून भारताच्या मुख्य भूमीकडे वारे वाहू लागतात. या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो. हा पाऊस पश्चिम व पूर्व घाटांच्या अडथळ्यांमुळे किनारी भागात जास्त प्रमाणात पडतो, परंतु घाटांच्या वातविन्मुख प्रदेशात हा पाऊस कमी पडतो. हे वारे अरवली पर्वतरांगांना समांतर वाहतात. त्यामुळे गुजरात, राजस्थान या भागातही पाऊस कमी पडतो. हे वारे पुढे हिमालयाकडे जाऊ लागतात. त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. हिमालयाच्या नैसर्गिक तटबंदीमुळे पुन्हा प्रतिरोध पाऊस पडतो. परतीचा मान्सून असं पण तुम्ही ऐकलं असेल, तर ते म्हणजे काय ते बघूया. हिमालयाच्या रांगांपासून हे वारे परत फिरतात आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. ईशान्येकडून हे वारे हिंदी महासागराकडे परतताना द्वीपकल्पाच्या काही भागात पुन्हा पर्जन्य आणतात. भारतात हवामानशास्त्र विभागात 4 ऋतू मानले जातात: उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून आणि हिवाळा. तुम्ही ज्या जिल्ह्यात राहताय तेथील मागील 20 वर्षात झालेला पर्जन्यमानाची आकडेवारी गोळा करून त्याचा अभ्यास करा.